नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूजनं आपण करणार आहोत. दिल्ली स्पेशल सेलच्या तपासात एक मोठा खुलासा झालेला आहे. 6 दहशतवाद्यांच्या चौकशी दरम्यान हा मोठा खुलासा झालेला आहे. दहशतवाद्यांकडे सापडलेली स्फोटकं ही पाकमधलीच आहेत. छुप्या मार्गाने ही स्फोटकं पाठवण्यात आलेली होती. ड्रोनद्वारे ही स्फोटकं पाठवण्यात आल्याचं समजतंय. 9 ऑगस्टला ही स्फोटकं पाठवण्यात आल्याची माहिती समोर येतेय. पंजाबमधल्या भारत पाक बॉर्डरवरनं ही स्फोटकं आलेली होती अशी माहिती आता समोर येतेय. छुप्या मार्गाने ही स्फोटकं पाठवण्यात आल्याचं आता तपासानंतर उघड होताना दिसतंय. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. अजित, काही धक्कादायक बाबी आता समोर येत आहेत चौकशीनंतर, काय सांगता येईल याबद्दल? दहशतवाद्यांना पकडलं होतं त्यावेळी त्यांचे नेमके मनसुबे काय होते, ते कुठे दहशतवादी हल्ला करणार होते, या सर्व गोष्टीची चौकशी सुरू होती. मात्र काल रात्री उशिरा या सगळ्या आरोपींची चौकशी केली. त्याच्यामध्ये एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे ही सगळी स्फोटकं जी आहेत ती पाकिस्तान मधूनच आली होती. हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि तपासामध्ये हे उघड झालेलं आहे. पंजाब येथील अमृतसर जवळील एका इंडिया पाक बॉर्डरवरती ड्रोनच्या मार्फत ही स्फोटकं जी आहेत ती 9 ऑगस्टला त्या ठिकाणी पाठवली गेली होती आणि ती रिसीव्ह केली गेली. वेगवेगळ्या म्हणजे त्याच अमृतसर बॉर्डर जी आहे इंडिया पाकिस्तानच्या वेगवेगळ्या 6 ते 7 लोकेशन आहेत. अशा लोकेशनवरती ड्रोनद्वारे थोड्या प्रमाणामध्ये RDX आहे जे पाठवण्यात आलं होतं आणि ते इथून रिसीव्ह केलं गेलं होतं आणि त्यानंतर पुढे त्याचा ID बॉम्ब बनला होता. ते सगळं जे साहित्य आहे ते नंतर अमृतसरवरून दिल्लीला कसं आलं याचा शोध आता पोलीस घेत आहेत. याच्याकरता आणखीन वेगळ्या पद्धतीने तपास जो आहे तो दिल्ली स्पेशल सेल करते. तर दुसरीकडे म्हणजे या 6 जे दहशतवादी आहेत त्यांच्यानंतर आणखीनही 6 दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये. मात्र आणखीन 6 दहशतवादी जे आहेत ज्यांनी या सगळ्यांना मदत केली होती त्यांना देखील अटक केलेली आहे आणि बहुतांश जे आहेत सगळे उत्तर प्रदेशात आहेत, ज्यांनी सगळा प्लॅनिंग केला होता आणि एक विशिष्ट पद्धतीच्या निवडणुकीसाठी हा प्लॅनिंग होता त्या ठिकाणी हल्ला करण्याचा, अशी देखील माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे याबाबत दिल्ली स्पेशल सेल जे आहे ते थोड्याच वेळात जाहीर करू शकतं की नवीन दहशतवादी जे ते कुठले पकडलेले आहेत आणि त्यांचा रोल काय होता. बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती कॅबिनेट बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी दिलेली आहे. जाहीर झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी हा अध्यादेश असणार आहे. 50% अधीन राहून हा अध्यादेश काढण्यात आलाय. त्यामुळे कोर्टात सरकारनं काढलेला अध्यादेश टिकणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिलेली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर भुजबळ यांनी ही माहिती दिलेली आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे. अध्यादेश कोर्टात टिकणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे. आणि याच महत्त्वाच्या घडामोडी संदर्भात आपण अधिक अपडेट्स जाणून घेऊया. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या नागपूरवरनं, सोबतच आपले नंदुरबारचे प्रतिनिधी निलेश पवार देखील आपल्या सोबत आहेत आणि किशोर गोमासे वाशिमचे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. तुषार, सर्वात आधी आपल्याकडे येतो. महत्त्वाच्या या सगळ्या घडामोडी घडता आहेत ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातल्या आणि आता अध्यादेश देखील काढला जाणार आहे, त्याबद्दलची मंजुरी कॅबिनेटमध्ये मिळालेली आहे. तुषार, या सगळ्याबद्दल काय सांगता येईल सुरुवातीला?
शनिवारला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये असं म्हटलं होतं की राज्य सरकारला कोणत्या निवडणुका रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार नाही। त्यामुळे आता राज्य सरकारने जरी नवीन अध्यादेश काढला तरी ज्या पोटनिवडणुका निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाला, ज्या 6 जिल्हा परिषद नागपूरसह नंदुरबार, धुळे असेल, वाशिम असेल, या सर्व जिल्हा परिषदचा जो कार्यक्रम जाहीर झाला, त्यामुळे आता या अध्यादेशाचा या पोटनिवडणुकीमध्ये किती फायदा होतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल। आणि या संदर्भात निर्णय हे राज्य सरकार घेऊ शकणार नाही, कारण की तसे सुप्रीम कोर्टाने निर्देशच दिलेले आहे। जर का निर्णय घ्यायचा असेल निवडणुका पुढे ढकलून या अध्यादेशाचा वापर करून ओबीसीना या पोटनिवडणुकांमध्ये आरक्षण द्यायचं असेल तर तो राज्य निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो आणि राज्य निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेईल हा महत्त्वाचा विषय आहे। पण या संपूर्ण तुम्ही या ओबीसी आरक्षणाची पार्श्वभूमी बघितली तर 2017 मध्ये जावं लागेल। 2017 मध्ये राज्यातल्या 27 जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या होत्या। त्यामध्ये नागपूर जिल्हा परिषदचे काही स्थानिक लोक सुप्रीम उच्च न्यायालयामध्ये गेले होते, नागपूर खंडपीठामध्ये। त्यांनी याचिका टाकलेली होती की नागपूर जिल्हा परिषदचं जे आरक्षण आहे ते 54% झालेलं आहे, ते 50%च्या वर गेलेलं आहे। त्यानंतर मग न्यायालयाने या संदर्भात राज्य सरकारला विचारणा केली होती की आरक्षण 54% जाण्याचं कारण काय। तेव्हा राज्य सरकार याचं उत्तर देऊ शकलं होतं। त्यामुळे उर्वरित 26 जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, मात्र नागपूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीला स्टे देण्यात आला। त्यानंतर मग राज्य सरकारने वेळ निघून गेली होती, 5 वर्ष पूर्ण होऊन गेले होते आणि 73व्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यकाळ जर 5 वर्षाचा पूर्ण झाला असेल तर त्यांना तिथे प्रशासक नेमावा लागतो। त्यामुळे राज्य सरकारने यांना एक्सटेन्शन दिलं, प्रशासक न नेमता एक्सटेन्शन दिलं। त्या एक्सटेन्शनच्या विरोधात काही लोक पुन्हा हायकोर्टामध्ये गेले, हायकोर्टाने ते एक्सटेन्शन कायम ठेवलं। त्याविरुद्ध आणखी पुन्हा काही लोक मग सुप्रीम कोर्टामध्ये गेले, तर सुप्रीम कोर्टाने नागपूर जिल्हा परिषदचं जे एक्सटेन्शन आहे ते रद्द केलं आणि प्रशासक नेमलं आणि तिथून मग हा सर्व घोळ सुरू झाला। एकंदरीत जर का बघायचं झालं तर आता राज्य सरकारने अध्यादेश टाकलेला आहे। अध्यादेश कशा प्रकारचा निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे। त्या अध्यादेश पोटनिवडणुकीसाठी असणार आहे की येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामधल्या राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी असणार आहे हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण एक गोष्ट निश्चित आहे की हा आता संपूर्ण चेंडू राज्य सरकारच्या हातात नाही, कारण की सुप्रीम कोर्टात तसे निर्देश आहे। जर का निवडणुका पुढे ढकलायच्या असेल किंवा स्टे द्यायचा असेल तर ते फक्त राज्य निवडणूक आयोगच करू शकतो। आता ओबीसी व्यतिरिक्त निवडणुकाच्या घोषणा झालेल्या आहे, कार्यक्रम देखील लागलेला आहे। त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेतं हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं 50% मर्यादेमध्ये अधीन राहून हे एक प्रकारचं आरक्षण देण्याचा प्रयत्न असेल। छगन भुजबळ म्हणालेत की या सगळ्या गोष्टी, हे सगळे नियम पाळून हा सगळा निर्णय घेतला गेलेला आहे। मात्र नंदुरबार असेल, अकोला असेल किंवा इतर 2 ते 3 जिल्हे ज्यांमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, निलेश पवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत नंदुरबारचे, त्यांच्याकडे या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। निलेश, जिल्हा परिषदेच्या जागा आहेत 11, पंचायत समितीच्या 14 जागा आहेत, निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या निर्णयामुळे कुठेतरी आता काही वेगळं वातावरण निर्माण होण्याची शक्यता वाटते का? ज्या पद्धतीनं आता अध्यादेश काढला जातोय, एकीकडे विरोधी पक्षनेते म्हणतायत की उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे, या सगळ्याबद्दल निलेश काय सांगाल? निश्चितच हे सगळं उशिरानं सुचलेलं शहाणपणच म्हणावं लागेल। नंदुरबार मधल्या 11 जिल्हा परिषदेचे गट आहे, त्यांमध्ये या पोटनिवडणुका ज्या आहेत त्या फेर पोटनिवडणुका होत आहेत आणि खरा फटका नंदुरबार मध्ये जर म्हणायला गेला तर या 11 जागांमधल्या 7 जागांवरती भाजपाचे उमेदवार विजयी झालेले होते आणि 2 जागांवरती प्रत्येकी काँग्रेसचे 2 आणि शिवसेनेचे 2 असे 11 उमेदवारांच्या या फेर निवडणुका होत आहेत। त्यामुळे सर्वाधिक नंदुरबार मध्ये जर फटका कोणाला बसला असेल तर या निवडणुकांचा भाजपाला फटका बसलेला आहे। त्याच्यामुळे हे सगळं उशिरानं सुचलेलं शहाणपण आहे। नंदुरबार मधले जे दिग्गज ओबीसी नेते होते त्याचा ह्या सगळ्या याच्यावरती परिणाम दिसून आला। ह्या ज्यावेळेस सरकारकडनं हा सगळा निर्णय आला कोर्टाकडनं, त्यावेळेस जर नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असतील, बांधकाम सभापती असतील, कृषी सभापती असतील आणि अन्य 2 सभापती, म्हणजे नंदुरबार जिल्हा परिषदेचे जवळपास 2 सभापती आणि उपाध्यक्ष यांना हा सगळा फटका बसला होता आणि त्यांच्या सगळ्यांच्या जागा रिक्त झाल्यामुळे आता ह्या 11 जागांवरती फेर पोटनिवडणुका होत आहे। कुठेतरी ओबीसींना न्याय देणार अशी काही वल्गना सर्व पक्षांकडनं झाली होती, मात्र तसं काहीसं चित्र नंदुरबार मध्ये दिसून येत नाहीये। बऱ्याच ठिकाणी ओबीसी व्यतिरिक्तचे जे उमेदवार आहेत तेच निवडणुका लढवतानाचं चित्र दिसून येते। त्यामुळे जे काही सर्वपक्षीय लोक ओबीसींना न्याय देणार ह्या ज्या वल्गना करताय त्याला कुठेतरी तिलांजली दिल्याचं चित्र नंदुरबार मधल्या या पोटनिवडणुकीतनं पुढे येताना दिसून येत आहे। बिलकुल, आपल्या सोबत आपले वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमासे देखील आहेत। किशोर, तिढा सुटणार, मार्ग सुकर होणार का आणखी हा तिढा
वाढत जाणार, गुंता वाढत जाणार अशी चर्चा आता सध्या सुरू आहे। कॅबिनेटनं अध्यादेशाला मंजुरी तर दिलेली आहे, मात्र पुढे नेमकं काय होणार याबद्दल आता चर्चा सुरू आहे। किशोर, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगाल? अजिंक्य, निश्चितच वाशिम जिल्ह्यातील जे आरक्षणाचा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला होता त्यामुळे जिल्हा परिषदेच्या 14 जागा रिक्त झाल्या, तसेच ज्या 6 पंचायत समित्या आहे यामधील 27 जागा रिक्त झाल्या। यामध्ये सर्वात मोठा फटका जो आहे तो वाशिम जिल्हा परिषदेला बसला, कारण इथे महाविकास आघाडीची सत्ता होती आणि जे जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत चंद्रकांत ठाकरे यांचंही पद रिक्त झालं, तसेच 2 सभापती यांचंही पद रिक्त झालं आणि त्यानंतर जे पंचायत समिती आहे रिसोड पंचायत समिती यांचे सभापती पदही त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे रद्द झालंय। जरी कॅबिनेटनं काल अध्यादेश जरी काढला असला तरी जे राजकीय जे पक्षाचे लोक आहे यांनी अगोदरच सगळी तयारी करून ठेवली आहे। त्यामुळं आता हा नेमका अध्यादेशामुळे पुढे काय होते याकडे या राजकीय लोकांना काही सद्यस्थिती तरी देणं घेणं दिसत नाही, कारण प्रत्येक जण आपापल्या पक्षांचा प्रचार करताना दिसत आहे। 5 जुलै रोजी जी निवडणूक प्रक्रिया थांबली होती त्यानंतरची प्रक्रिया आता सुरू होते, कारण 21 सप्टेंबर रोजी जे काही उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यातील वैध नामांकन अर्ज पुढे जाणार आहे। त्यानंतर सगळी जी प्रोसेस होणार असल्यामुळे जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या तयारीत लागले। कालचा जो निर्णय कॅबिनेटने घेतला ते आता सुप्रीम कोर्टात टिकते का नाही हे निश्चित सांगता येणार नाही, मात्र जे राजकीय पक्षाचे जे वेगवेगळे आघाड्या असतील यांचे जनप्रतिनिधी जे आहेत ते यांनी पूर्ण तयारी केलेली आहे। बिलकुल अजिंक्य, कॅबिनेटने अध्यादेशाला मंजुरी तर दिलेली आहे, मात्र विरोधी पक्षनेत्यांनी ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिली, उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं ते म्हणाले। तुषार, पुन्हा एकदा आपल्याकडे येतो। विरोधी पक्षांकडून सातत्यानं असं सांगितलं जात होतं की तातडीनं या मुद्द्यावर राज्य सरकारनं काहीतरी निर्णय घ्यावा। आता कॅबिनेटनं अध्यादेशाला तर मंजुरी दिलेली आहे, पुढची आता प्रक्रिया कशी असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पण तुषार, या सगळ्यामुळे हा तिढा येत्या काळात लवकर सुटेल असं वाटतं? ज्या प्रकारे मागच्या काही दिवसांमध्ये सर्वपक्षीय बैठका झाल्या त्या सर्वपक्षीय बैठकांमध्ये एक गोष्ट निश्चित झाली होती, सर्वांचा सूर सारखा पाहायला मिळत होता की सर्वांना ओबीसीचं आरक्षण द्यायचं आहे, कोणालाही ओबीसीचं आरक्षण घालवायचं नाही, त्यामुळे सर्व एकत्र येऊन काम करण्याचं ठरलं। मात्र राजकारणामध्ये ज्या गोष्टी पुढे घडतात त्या पडद्यापाठीमागे काही वेगळ्याच घडतात। त्यामुळे ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्यामध्ये मागच्या 6 महिन्यापासून पडद्यापाठीमागे ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यामुळेच कुठेतरी हा जो ओबीसी आरक्षणाचा तिढा आहे तो आणखी किचकट होत चाललेला आहे। या गोष्टीमध्ये एक गोष्ट आहे की ओबीसीचं आरक्षण म्हणजे ज्या संविधानामध्ये ज्या काही तरतुदी आहे त्यानुसार कोणतंही सरकार असो किंवा सुप्रीम कोर्ट किंवा न्यायालय असो कोणाचंही आरक्षण हिरावून घेऊ शकत नाही। फक्त सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं आरक्षण नाकारलेलं नाही, सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की जे आरक्षण 50% वर गेलेलं आहे ते 50% वर जाता येणार नाही। तुम्हाला ओबीसीला जे आरक्षण देताय तुम्ही ओबीसीचं मागासले पण द्या आणि इम्पेरियल डेटा सादर करा। आता प्रश्न, सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं आरक्षण नाकारले नाही, फक्त सरकारांना इम्पेरियल डेटा सादर करायचा आहे, त्या आधारावर मग किती टक्के आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असणार आहे त्यानुसार त्याचे निकष ठरणार आहे। पण महत्त्वाचा विषय की पडद्यापाठीमागे ज्या काही राजकीय घडामोडी घडतात त्यामुळे दिवसेंदिवस हे प्रकरण क्लिष्ट होत चाललेला आहे। मात्र एकंदरीत ज्या प्रकारे समाजाचा जो दबाव पाहायला मिळतो किंवा राजकीय दबाव सर्व पक्षावर पाहायला मिळतो त्यामुळे लवकरात लवकर हा तिढा सुटेल असं वाटत आहे, कारण की सर्व पक्षांचं एकमत दिसत आहे। जरी या पोटनिवडणुकामध्ये हा अध्यादेशाचा किती फायदा होतो हे बघणं महत्त्वाचं राहील, पण येणाऱ्या पुढील निवडणुकामध्ये मुंबई महानगरपालिका असेल, नागपूर महानगरपालिका असेल, फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक जिल्हा परिषदेच्या महानगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका आहे, त्या निवडणुकांमध्ये मात्र या निश्चितच या अध्यादेशाचा फायदा होणार आहे अजिंक्य। त्यामुळे या निवडणुकीमध्ये किती फायदा होते हे थोडं बघणं महत्त्वाचं राहील, कारण की तो निर्णय आता निवडणूक आयोगाला घ्यायचा आहे, राज्य सरकार त्यावर काही करू शकत नाही। मात्र पुढच्या काळामध्ये ज्या काही निवडणुका होणार आहेत त्यामध्ये ओबीसीचं आरक्षण सिक्युअर्ड झालं असंच म्हणावं लागेल। बिलकुल। तुषार, निलेश आणि किशोर, आपले तिघांचेही आभार। आपण माहिती दिली या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात, त्याबद्दल आपण पाहिलं। आता या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्याबाबत ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष सातत्यानं टीका करत होता की राज्य सरकार काही हालचाल करत नाही, काही निर्णय या संदर्भातला घेत नाही, आता कॅबिनेटच्या बैठकीमध्ये राज्य सरकारनं अध्यादेशाला मंजुरी दिलेली आहे। पुढच्या आता या सगळ्या घडामोडी नेमक्या कशा घडतात या महत्त्वाच्या मुद्द्याबाबत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या
अनुषंगानं जो मुद्दा होता त्या संदर्भात आता एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे, ती म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे आता ओबीसींच्या आरक्षणासाठीच्या अध्यादेशाबाबतचा निर्णय घेतला गेला आहे। हा अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती कॅबिनेट बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी दिलेली आहे। जाहीर झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकींसाठी हा अध्यादेश असणार असल्याचं सांगितलं गेलेलं आहे। 50% चौकटीत राहून हा अध्यादेश काढण्यात आल्याचंही सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता कोर्टात सरकारनं काढलेला हा अध्यादेश टिकणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिलेली आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा। बघत रहा न्यूज 18 लोकमत।